पंचगंगेच्या प्रवाहातून आपण आता टी.व्ही. 9च्या माध्यमातून पंचगंगा जी वाहते, इचलकरंजी शहरातील जी पंचगंगा नदी पार कोल्हापूरपासून ते नरसिंहवाडीपर्यंत जाते. आपण एका बाजूला जर बघितलं तर इचलकरंजीच्या प्रवाहामध्ये आपण सध्या यांत्रिक बोटच्या साहाय्याने इचलकरंजी नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाने आपण आता यांत्रिक बोटच्या माध्यमातून आपण टी.व्ही. 9च्या प्रेक्षकांना दाखवतो. इचलकरंजीला जो जोडणारा बारका पूल पाण्याखाली गेला आहे. मोठ्या पुलाला पाणी खाली घासू लागलं आहे. इथलं जर बघितलं, इथली स्मशानभूमी, इथली मंदिरं सगळे आहेत. आपण नदीच्या प्रवाहातून आपण सध्या हा दृश्य कॅमेऱ्यात कैद करतोय. पुरामध्ये कसं पाणी वाहत असतं, कसं जात असतं हे प्रेक्षकांना दाखवतोय. यांत्रिक बोटच्या सहाय्याने आपण ही सगळी दृश्य दाखवतोय. बघल तिकडे पाणीच पाणी. आपण आता पंचगंगाच्या मध्ये प्रवाहात आहोत. पंचगंगाने जवळजवळ इकडं 2.5 फूट, ह्या साईडला 2.5 किलोमीटर, ह्या साईडला 2.5 किलोमीटर असा प्रवाह विस्तारलेला आहे. आपल्याबरोबर संजय कांबळे व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. काय सांगाल, प्रवाहातून तुम्ही टी.व्ही. 9च्या मधून दृश्य दाखवताय? गेले 2 ते 3 दिवस झालं मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळं इचलकरंजी पंचगंगा नदी पाण्याची पातळी झपाट्यानं वाढलेली आहे. तर इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये ह्यासाठी यांत्रिक बोट व जवान, फायर ब्रिगेड व जवान ह्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. तर नागरिकांची सुरक्षा म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं जे पथक आहे तिथं कायम आमचं पथक सज्ज आहे. तर नागरिकांनाही आवाहन करतो की आपण पूर पाण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी येऊन या ठिकाणी आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ नये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तरी आपण आपला जीव लाख मोलाचा आहे, तर आपण आपली खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी एक नम्र आवाहन करतोय सर्वांना. आपण यांत्रिक बोटच्या साहाय्याने पंचगंगेच्या प्रवाहातून हा मनोहर दृश्य आपण टी.व्ही. 9च्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवते. कॅमेरामॅन निखिल बिसेरने ही सगळी क्षणचित्र टिपलेली आहेत. आपण जर बघितलं तर सगळ्या चारी बाजूला बघितलं तर आपल्या बोटीच्या पाणीच पाणी आहे. या प्रवाहातून आपण हे सगळी दृश्य दाखवतोय. जिकडे बघल तिकडे पाणीच पाणी आहे. हे पाणी पुराचं पुढं जाऊन पंचगंगेला, कृष्णा आणि पंचगंगा एकत्र होते. आपण एका बाजूला जर बघितलं तर कोयनेतून सध्या 35,000 पाण्याचा विस्तार करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून जवळजवळ स्वयंचलित 6 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळं टी.व्ही. 9ची टीम पंचगंगेच्या संघ या यांत्रिक बोटच्या सहाय्याने हे दृश्य तुम्हाला आपण दाखवलं. कॅमेरा निखिल बिसेर, मी साईनाथ जाधव, टी.व्ही. 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी.व्ही. 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.